हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आज आहे शनिवार आणि आता संध्याकाळच्या 6:15 झालेले आहेत। तर आता थंडीमध्ये कसा लवकरच अंधार पडतो आणि संध्याकाळच्या वेळेला असं गावाकडचं वातावरण छान वाटतं। तर इथं आम्ही आज शनिवारी बाजार असतो आटपाडीचा, तर तिथून ही 3 झाडं आणलेली होती, जी 2 गुलाबाची आहेत आणि एक मोगऱ्याचा आहे। आणि गुलाब एक लाल कलरचा आणि एक पिवळ्या कलरचा गुलाब आहे। तर इथली जी जागा आहे ती अगोदर थोडीशी असे खड्डा काढून तिथं सगळीकडे असं एवढं घेतलं होतं आणि त्यात थोडीशी दुसरी माती आणि खत थोडंसं टाकलं होतं। आणि यामध्ये आता ह्या ज्या बॅग आहेत त्या कट करून काढल्या आणि यामध्ये ही झाडं लावून घेतलेली आहेत। आता खाली खडकच आहे, तर बघूया आता आली तर आली। कुंडीत पण तेवढी झाडं म्हणजे थोड्या दिवस राहतात, पण त्याला तेवढी वाढ राहत नाही। जशी की जमिनीत झाडं येतात तशी तेवढी म्हणजे कुंडीमध्ये येत नाहीत, म्हणून म्हटलं। आणि त्याला कुंड्या पण तेवढ्या मोठ्या पाहिजेत तरच कुंडीमध्ये झाडं व्यवस्थित येतात। पण कुंडीपेक्षा पण मला वाटतं जमिनीमध्ये झाडं छान येतात। तर तिथं 2 लावले आणि इकडच्या साईडला हे जे पिवळ्या कलरचं गुलाब होतं ते इकडं लावलं। आणि इथं हे शोचं असंच आणून लावलेलं होतं, त्याची फांदी येते या झाडाची। आणि हे व्हाईट कलरचं आहे, ते व्हाईट कलरची फुलं येतात जे की कांद्यासारखं दिसतं। आणि मोगऱ्याचं एक आणलेलं आहे जे की वास येतो बघा, 32 पाकळी मोगरा आपण म्हणतो तो मोगरा आहे। आणि हे एक लाल कलरचं गुलाबाचं आहे। तर ही 2 तिथं लावली आणि परी इथंच तिने पण लावायची होती, पण इथं अलीकडं असा मोठा खाली दगड होता, त्यामुळं म्हटलं तिथं त्या झाडाच्या मुळ्या चालणार नाहीत, त्यामुळे तिथं लावाय घेतलेलं, परत कॅन्सल केलं आणि पलीकडं लावलं। तर आता स्वयंपाक करायचा आहे। तर शनिवारी यांचा उपवास असतो आणि जर शनिवारी आज अमावस्या पण आहे आणि अमावस्याला नारळ फोडतोच आम्ही मारुतीला, आणि शनिवारीचं पण तेल आणि साखर घालायचं, म्हणजे तेल घातलं जातं। आणि अमावस्या आहे म्हणून आज नारळ पण फोडायचा होता। तर प्रत्येक शनिवारी आम्ही म्हणजे तेल घालतोच मारुतीला, आणि अमावस्या असेल तर प्रत्येक अमावस्याला नारळ फोडतो। तर इथं मी कांद्याची पात करायला घेतली। तर आज बाजारातून ताजी अशी पात आणलेली होती, तर लसूण आणि मिरची बारीक करून घेतली, ती तेलामध्ये भाजल्यानंतर ही कट केलेली जे पातीला कांदा असतात ते पण यामध्ये तसंच घ्यायचं। आणि मटकीची डाळ थोडीशी भिजत ठेवलेली होती, तर ती यामध्ये टाकलेली आहे। आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ चवीपुरतं टाकायचं। पातीला मीठ जास्त लागत नाही, थोडं कमीच लागतं। आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त बारीक करायचं नाही, तर असं थोडंसं जाडसर असंच टाकायचं। थोडेफार अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकू शकतात, ते सुद्धा यामध्ये छान लागतात। तर एकीकडे भात पण झालेला आहे। तर असं पण यांचं जेवण लवकरच असतं, आणि शनिवारी असं ज्या दिवशी शनिवार उपवास असतो त्या दिवशी पण मग थोडंसं लवकरच होतं। तर चपात्या पण मी करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत। आणि इथं मला बेसनची पोळी बनवायची होती, कांद्याची पात पण झालेली। आता ही दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि याच्यावरती बेसनची पोळी आता अजून थोडा वेळ याला ठेवायचं होतं, म्हणजे अजून 1-2 मिनटं ठेवावं म्हटलं। ह्यांच्यापुरत्याच 2 चपात्या केलेल्या होत्या मी। तर बाकीचं आमच्या नंतर बाकीचा स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे चपात्या आणि दुसरी एक भाजी अजून करायची होती। तर इथं बेसन पोळी करण्यासाठी मी घरचं आपलं डाळीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे। त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, जे की कांद्याची पात करताना थोडीशी जास्त केलेली होती, ते यामध्ये टाकली। कोथिंबीर, मीठ आणि ओवा टाकला थोडासा, आणि असं थोडंसं तेल टाकून याला थोडं जास्तच झालं हे। आणि बेसनच्या पोळीला कसं तेल अगदीच कमी टाकलं तर मग ती फार सुकी सुकी होते, थोडं जास्त तेल लागतं। आणि छान अशी भाजून घेतली। आणि बटाट्याची भाजी सकाळचीच होती, ठेचा आणि कांद्याची पात आणि हे बेसनचे पोळे, तर ह्यांना जेवायला दिलं। तर राहिलेल्या पिठाचे पण मी पोळ्या बनवून घेतल्या। आणि आता इथं ना ही शुक्रवारचा व्हिडिओ आहे, तर शुक्रवारी चिकन आणलेलं होतं। तर मुलं शक्यतो चिकन असं खातच नाही, त्यांना फक्त हे असं 65 सारखं जे फ्राय करतो तेच आवडतं। आता 65 किंवा तो मसाला नव्हता, तर इथं मी काय केलं, टोमॅटो सॉस टाकला आणि शेजवान चटणी असते। आता यामध्ये लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकण्याऐवजी मी शेजवान सॉस इथं टाकलेला आहे, धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद
टाकलेली आहे, मिरची पावडर टाकली आणि चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. आणि आपलं घरचं तिखट असतं काळं, म्हणजे नेहमीचं वापरतो ते सुद्धा थोडंसं यामध्ये टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स केलं. सॉस टाकल्यानंतर ना याला चव थोडीशी छान राहते. आणि हा सॉस आहे तो पण म्हणजे थोडासा तिखट आहे, आंबट तिखट गोड असा सॉस. आणि शेजवान सॉसमध्ये कसं अद्रक लसूण भरपूर असतं, त्यामुळे ते मी यूज केलेलं आहे. नाहीतर तुम्ही आता माझ्याकडे कोथिंबीर पण नव्हती आणि अद्रकसुद्धा संपलेलं होतं, तर त्यामुळे मी यामध्ये टाकले नाही. अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा थोडी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. थोडासा सोया सॉस पण टाकला आहे. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवलं एक 10-15 मिनटासाठी. वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही ठेवू शकता, म्हणजे मसाला छान मुरतात. आणि तोपर्यंत दुसऱ्या चिकनला येतं जिरं खोबरं लसूण हे बारीक केलेलं आणि थोडंसं चिकन मसाला टाकून हे शिजायला ठेवलेलं होतं. यावरती पाणी ठेवलं का बिना पाण्याचं हे चिकन शिजलं जातं. आणि आता इथं मी हे चिकन तळायला घ्यायचं आहे. तर यासाठी आता कॉर्नफ्लॉवर माझ्याकडचं संपलेलं होतं, थोडंसंच होतं, यात 3 चमचे असेल आणि 1-2-3 चमचे होईल असा अंदाजाने इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे निम्मं कॉर्नफ्लॉवर आणि निम्मं तांदळाचं पीठ. मैदा पण यामध्ये ॲड करतात, पण मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकून बघा, छान होतं. आणि तेल थोडंसंच टाकले, कारण यामध्ये जास्त तेल राहत नाही, म्हणजे तेल जात नाही. आपण जेवढं टाकलं तेवढं बऱ्यापैकी कढईत शिल्लकच राहतं. मग ह्या चिकनच्या तेलाचा आपण दुसऱ्या भाजीमध्ये पण यूज करू शकत नाही, तर त्या तेलाचं नंतर काय करायचं हा प्रश्न असतो. त्यामुळे शक्य होईल तेवढं म्हणजे कमीच मी टाकते. आणि हे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं जे पीठ होतं ते असं यामध्ये मिक्स करून घेतलं. तर यामध्ये एक अंडं पण मी नेहमीच टाकते. तर अगोदर म्हटलं अंडं न टाकता आपण करून बघूया ते कसं होतंय. पण अंडं टाकल्यानंतर कसं त्याला छान कोटिंग येतं. आणि अंडं न टाकता बनवलं तर म्हणजे क्रिस्पी होतात ते सुद्धा, पण तेवढं एकसारखं सगळीकडे त्याला कोटिंग होत नाही. तर सुरुवातीची एक बॅच मी विदाऊट अंडं टाकता केलेली आणि आता राहिलेलं आहे त्यामध्ये एक अंडं मी फोडून टाकलं. जास्त अंडी टाकायची सुद्धा गरज पडत नाही, फक्त एक जरी अंडं टाकलं तर काय होतं, हे सगळीकडे व्यवस्थित जे काय आपण याला मसाला लावलाय किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे आहे तांदळाचं पीठ ते सगळीकडे असं कोट राहतं. आणि हे गरम गरम छान लागतात. थंड झाल्यावर सुद्धा हे ठीक लागतं, पण जेवढं गरम आहे तोपर्यंत क्रिस्पी राहतं. मैद्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं ना, हे म्हणजे क्रिस्पी राहतं बराच वेळ मैद्यापेक्षा. तर अशा पद्धतीने आता हे सगळं मी तळून घेतलेलं आहे. आणि हे आता सगळं तळून होईपर्यंत जसं तळायचं होतंय तसंच त्यांना खायला दिलेलं होतं, त्यामुळे नंतर व्हिडिओ काय मी घेतला नाही, कारण तळतच ते संपून गेलेलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू